नमस्कार मित्रांनो, एनजे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण काय करत आहोत तर आपण पुणे महानगरपालिका भरती असेल किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती असेल, या दोन्ही महानगरपालिका भरतीसाठी जीकेचे अतिशय महत्त्वाचे अतिशय इम्पॉर्टंट असा काय करत आहोत प्रश्नसंच पाहत आहोत। आजचा आपला प्रश्नसंच क्रमांक 17 आहे, म्हणजे या अगोदर आपले एकूण 16 प्रश्न क्रमांक झालेले आहेत। तर या अगोदरचे प्रश्न किंवा या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर तुम्हाला काय करायचं, आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट मध्ये जाऊन काय करायचं, बाकीचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत। ओके, मग या ठिकाणी आजचा आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत? अतिशय सोपा प्रश्न आहे। महाराष्ट्रातील 100% विद्यार्थ्यांना हा प्रश्न माहित असेल तरी सुद्धा आपण हा प्रश्न घेतलेला आहे, कारण परीक्षेमध्ये वारंवार हा प्रश्न विचारलेला आहे। ओके, आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, पण जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली, मग महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली किंवा महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली तर ती 1 मे 1960 ला झाली। मग 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे होते तर महाराष्ट्रात एकूण तेव्हा 26 जिल्हे होते, आणि हे 26 जिल्हे एकूण 4 प्रशासकीय विभागामध्ये विभागले होते। मग ज्यावेळेस महाराष्ट्र स्थापन झालं त्यावेळेस महाराष्ट्रात किती जिल्हे होते असं जर प्रश्न आला तर तुम्हाला काय लिहायचं आहे, एकूण 26 उत्तर लिहायचं आहे। म्हणजे किती जिल्ह्याची नवीन निर्मिती करण्यात आली आहे तर एकूण 10 जिल्हे काय केलेले आहेत, नव्याने निर्माण करण्यात आलेले आहेत। आणि प्रशासकीय विभाग किती होते? 4 होते, सध्या किती आहेत? एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत। ओके, त्याचबरोबर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता? हा प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो। तर कोणता जिल्हा सर्वात मोठा आहे क्षेत्रफळाने? अहमदनगर आहे। क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा कोणता असा प्रश्न आला तर उत्तर काय लिहायचं आहे? मुंबई शहर हा काय क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे। त्याचबरोबर सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता असा जर प्रश्न आला तर याचं उत्तर तुम्हाला पुणे लिहायचं आहे। पुणे अगोदर ठाणे हा काय होता, लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा होता, परंतु काय झालं 2014 ला काय झालं, ठाण्यामधून पालघर जिल्हा वेगळा करण्यात आला। ओके, त्याच्यानंतर सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा असा प्रश्न आला तर उत्तर काय लिहायचं तुम्हाला? सिंधुदुर्ग हा काय सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। प्रश्न क्रमांक 2 आहे, काय विचारलं या ठिकाणी, पृथ्वीच्या पृष्ठभागावर पृथ्वीचे गुरुत्व त्वरण किती असते? लक्षात घ्या, काय विचारलंय, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती पृथ्वीचे गुरुत्व त्वरण किती असते असं विचारलेलं आहे। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, तर मग ते किती असते? 9.81 ms² असते। ओके, आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की गुरुत्व त्वरण म्हणजे काय? मग गुरुत्व त्वरण म्हणजे काय मित्रांनो, तर पहा, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पदार्थात तयार होणारे त्वरण म्हणजेच काय तर गुरुत्व त्वरण होय। काय? पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पदार्थात तयार होणारे त्वरण म्हणजेच काय? गुरुत्व त्वरण होय। गुरुत्व त्वरण कशाने दाखवलं जातं तर G अक्षराने दाखवलं जातं। गुरुत्व त्वरणाचे मूल्य किती आहे? मी आता सांगितलं 9.81 आहे किंवा 9.8 हा पण तुम्हाला ऑप्शन असू शकतो। ओके, दोन्हीची किंमत जवळपास सारखीच आहे। ओके, त्याचबरोबर हे पण महत्त्वाचं आहे की गुरुत्व त्वरण जे आहे हे काय असतं, विषुववृत्तावरती कमी असतं। काय असतं? विषुववृत्तावरती कमी असतं, आणि सर्वात जास्त कुठं असतं? ध्रुवावरती असतं। ओके, मग जर तुम्हाला असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला की पृथ्वीवरती मानवाचे सर्वात जास्त वजन कुठे असते किंवा एखाद्या वस्तूचं वजन सर्वात जास्त कुठे असतं तर ते ध्रुवावरती असतं, सर्वात कमी कुठं असतं तर विषुववृत्तावरती असतं। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। प्रश्न क्रमांक 3 आहे। या अगोदर जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना मित्रांनो तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण काय करतो दररोज जेकेचा दररोज काय करतो अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नसंच पाहत आहोत। त्याचबरोबर अजून एक सूचना, मला बरेच जण कमेंट करतात की सर पोलीस भरतीचं जीके घ्या, तलाठीचं जीके घ्या किंवा आरोग्य झेडपीचं जीके घ्या। आता मला सांगा मित्रांनो, जीके जे आहे हे सर्व परीक्षेसाठी काय असतं, समान असतं। असं कधी झालंय का की पोलीस भरतीला काय 1857चा उठाव कधी 1856 ला झाला, तलाठीला 1857चा उठाव 1861 ला झाला, असं झालंय का कधी? कधीच होणार नाही। म्हणजे जीके काय असतंय, सगळ्या परीक्षेसाठी सारखंच असतंय। त्याच्यामुळे तुम्हाला जीकेची वेगवेगळी तयारी करायची नाही किंवा पोलीस भरतीसाठी मी आता वेगळं जीके करतो, तलाठी भरतीसाठी वेगळं जीके करतो, जिल्हा परिषदच्या भरतीसाठी वेगळं जीके करतो किंवा इतर सर्व सेवा परीक्षेसाठी वेगळं जीके करतो, असं कुठेही होत नाही। ओके, मग पुढचा प्रश्न काय आपला, आंतरराष्ट्रीय गुन्हे अन्वेषण संस्था। काय? आंतरराष्ट्रीय गुन्हे अन्वेषण संस्था म्हणजेच इंटरपोल। इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे असं आपल्याला विचारलेलं आहे।
मग इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे तर ते लिऑन शहरामध्ये आहे. लिऑन कोणत्या देशामध्ये आहे हाही प्रश्न येऊ शकतो, तर ते फ्रान्समध्ये आहे. ओके. आता इंटरपोलचा फुल फॉर्म काय लक्षात असू द्या, काय आहे, आंतरराष्ट्रीय गुन्हे अन्वेषण संस्था. ओके, खूप महत्वाचं आहे, याच्यावरती परीक्षेत वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. मग इंटरपोलची स्थापना कधी झाली हाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर कधी स्थापना झाली होती पहा, 7 सप्टेंबर 1923, म्हणजे 7 सप्टेंबर 1923 ला काय झाली होती, इंटरपोलची स्थापना झाली होती. मुख्यालय कोठे आहे मी आता सांगितलं, आपल्याला इथं प्रश्न विचारलेला आहे, फ्रान्समधील लिऑन या ठिकाणी आहे. ह्या संघटनेचं कार्य काय आहे तर ही काय, विविध देशातील काय पोलिसांची एकमेकास मदत करून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना पकडणं, हे काय या संस्थेचं काम आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे 4 नंबर, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा. काय विचारलंय, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला. आता या ठिकाणी लक्षात घ्या, इथं काय विचारलेलं आहे, कायदा विचारलेला आहे. मग कायदा कधी मंजूर केला होता संसदेने, तर तो 2005 साली मंजूर केला होता. आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कधी सुरू झाली असं जर तुम्हाला प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्हाला काय लिहायचं आहे, 2 ऑक्टोबर 2006 ला राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू झाली होती. आता याच योजनेचं नामांतरण नंतर 2008 ला काय केलं, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, त्यालाच आपण काय म्हणतो, मनरेगा. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 आहे. काय विचारलंय, चुकीची जोडी ओळखा. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जोड्या दिल्यात आणि चुकीची जोडी ओळखायला सांगितली. काय दिले पहा, कटक, केरळ, म्हणजे एका बाजूला काय दिलं आपल्याला, पर्यटन स्थळ दिलंय आणि समोर दुसऱ्या बाजूला काय दिलं आपल्याला, त्याचं राज्य दिलेलं आहे. आता याच्यापैकी आपल्याला काय करायचं आहे, चुकीची जोडी ओळखायची सांगितली. ओके. दुसरा ऑप्शन काय आहे, माउंट आबू कोणत्या राज्यात असं दिलेलं आहे, राजस्थान, दार्जिलिंग, पश्चिम बंगाल, कोडाई कॅनल, तामिळनाडू. मग यापैकी चुकीची जोडी कोणती आहे तर पहिली जोडी चुकीची जोडी आहे, कारण कटक हे काय दिलेलं आहे, केरळ दिलेलं आहे, हे काय आहे, चूक आहे. कारण कटक कोणत्या राज्यामध्ये आहे तर कटक हे ओडिशा राज्यामध्ये आहे. ओके. मग माउंट आबू कोणत्या राज्यातील पर्यटन स्थळ आहे तर राजस्थानमधील आहे. दार्जिलिंग कोणत्या राज्यामधील आहे, पश्चिम बंगालमधील आहे. कोडाई कॅनल कोणत्या राज्यामध्ये आहे, तामिळनाडू राज्यामध्ये आहे. हे सर्व पर्यटन स्थळ काय आहेत, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्वाची सूचना, आपण महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्वाची अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. या टेस्ट सिरीज मध्ये आपण तुम्हाला एकूण काय 10 टेस्ट आहेत, म्हणजे 10 क्वेश्चन पेपर आहेत. प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये काय असणार आहे, 100 क्वेश्चन असणार आहेत. म्हणजे तुमच्याकडे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट असे काय असणार आहेत, 1000 क्वेश्चन असणार आहेत. त्याचबरोबर आपण काय करत आहोत, सध्या या टेस्टवरती जीकेच्या एकूण पुन्हा 20 टेस्ट काय करत आहोत, फ्री देत आहोत. आणि ह्या जीकेच्या टेस्ट कशा असणार आहेत तर त्या संपूर्ण स्पष्टीकरणासह असणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये तुमचं संपूर्ण स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं असणार आहे. ओके. ज्या टेस्ट सिरीजची किंमत किती असणार आहे, 150 असणार आहे. परंतु जर तुम्ही आज टेस्ट सिरीज घेतली तर हे तुम्हाला ऑफरमध्ये बसेल, फक्त 99 रुपयाला टेस्ट सिरीज काय तुम्हाला भेटेल. ओके. मग या 99 रुपयाचं तुम्हाला पेमेंट कुठं करायचं आहे, गुगल पे, फोनपेला करायचं आहे. आपला नंबर आहे 9689 141630, 9689 141630. या आपल्या नंबरवरती तुम्हाला काय करायचं, गुगल पे करायचं, फोन पे करायचं, अमेझॉन पे करा, पेटीएम करा, काहीही करा. या नंबरवरती काय करायचं, तुम्हाला एकूण 99 रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला काय करायचा आहे, याच नंबरवरती तुम्हाला शेअर करायचा आहे. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक किती आहे, प्रश्न क्रमांक 6 आहे. काय विचारलंय, विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे. काय विचारलंय, विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन काय दिलेत पहा, ज्वालामुखीय, वली, अवशिष्ट आणि यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अवशिष्ट पर्वत आहे. कोणता पर्वत, विंध्य पर्वत. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की विंध्य पर्वत हा कोणकोणत्या राज्यामध्ये आहे किंवा विंध्य पर्वताचा भाग कोणकोणत्या राज्यामध्ये असू शकतो. तर पहा, गुजरात आहे, राजस्थान आहे आणि मध्य प्रदेश आहे. म्हणजे या 3 राज्यामध्ये काय आहे, विंध्य पर्वत हा विभागलेला आहे. ओके. त्याचबरोबर पहा, जी नर्मदा नदी आहे, नर्मदा नदी कशी आहे, पश्चिम वाहिनी नदी आहे. तर या नर्मदा नदीच्या उत्तरेस काय आहे, विंध्य पर्वत आहे. आणि नर्मदा नदीच्या दक्षिणेस कोणता पर्वत आहे तर सातपुडा पर्वतरांग आहे किंवा सातपुडा डोंगररांग आहे. ओके. लक्षात येतंय.
नर्मदा नदीच्या उत्तरेस विंध्य पर्वत आहे आणि नर्मदा नदीच्या दक्षिणेस कोणता पर्वत आहे? सातपुडा पर्वत आहे. ओके. त्याचबरोबर विंध्य पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणता आहे असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर पहा, सद्भावना हे शिखर काय आहे? विंध्य पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे. ओके. त्याची उंची किती आहे? 752 मीटर आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 7 आहे. काय विचारलंय? नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? आता खिंडीवरती सुद्धा काय होतं, वारंवार प्रश्न विचारले जातात. मग नथुला खिंड कोणत्या राज्यामध्ये आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर नथुला खिंड ही काय आहे? सिक्कीम राज्यामध्ये आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? सिक्कीम आहे. सर्व खिंडी काय आहेत? अतिशय महत्वाच्या आहेत. याच्यावरती MPSC ने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. ओके. मग त्याचबरोबर तुम्हाला बाकीच्या खिंडी पण लक्षात ठेवायचे. बमला खिंड कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बमला खिंड अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. जोजिला कोणत्या राज्यामध्ये आहे? तर जोजिला ही जम्मू काश्मीर राज्यामध्ये आहे. खूप महत्वाच्या खिंडी आहेत. परीक्षेच्या दृष्टीने या खिंडी काय आहेत? अतिशय महत्वाच्या आहेत. ओके. त्याच्यामुळे या सर्व तुम्हाला काय करायच्यात? तोंडपाठ करायचे आहेत. ओके. पुढे पहा अजून काय? थागला खिंड कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तर प्रदेशमध्ये आहे. सिपकिला हिमाचल प्रदेशमध्ये आहे. ओके. ह्या सर्व खिंडी काय करायच्यात? महत्वाच्या आहेत. पुढचा प्रश्न काय आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे. अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती? काय विचारलंय? अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. मला माहिती आहे, तुम्हाला माहित असणार आहे, काबूल ही काय असणार आहे? अफगाणिस्तानची राजधानी असणार आहे. त्याचबरोबर आता तुम्हाला काय करायचं आहे? भारताचे जे शेजारी देश आहेत ना, यांच्या राजधान्या तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायच्या. सगळे शेजारी देश. मग भारताच्या शेजारी कोण कोण आहे तुम्हाला माहिती आहे? दलिंदर पाकिस्तान आहे, त्याच्यानंतर अफगाणिस्तान आहे, चायना आहे, नेपाळ, भूटान आहे, बांगलादेश आहे, श्रीलंका आहे आणि म्यानमार आहे. ओके. मग या ठिकाणी पहा, पाकिस्तानची राजधानी काय आहे? इस्लामाबाद आहे. चीनची राजधानी काय आहे? बीजिंग आहे. नेपाळची राजधानी काय आहे? काठमांडू आहे. काठमांडू या ठिकाणीच काय पहा, सार्कचं मुख्यालय सुद्धा आहे, हे पण लक्षात असू द्या. त्याचबरोबर भूटानची राजधानी काय आहे? थिम्पू आहे. बांगलादेशची राजधानी ढाका आहे. या ढाका या ठिकाणी काय झाली होती? मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. म्यानमारची राजधानी काय आहे? तर यांगून ही काय आहे? म्यानमारची राजधानी आहे. आणि सध्या श्रीलंकेमध्ये मोठ्या प्रमाणात विद्रोह चालू आहे. तर श्रीलंकेची राजधानी कोणती आहे? तर कोलंबो ही काय आहे? श्रीलंकेची राजधानी आहे. ह्या सर्व राजधान्या तुम्हाला काय करायच्या? पाठ करून ठेवायच्या आहेत. ओके. पुढचा प्रश्न आहे अतिशय महत्वाचा आहे. पृथ्वीवर गोडे पाणी किती टक्के आहे? काय विचारलंय? पृथ्वीवरती गोडे पाणी म्हणजेच काय? तर पिण्यायोग्य पाणी किती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर पृथ्वीवरती गोडे पाणी एकूण 3% आहे. लक्षात असू द्या, किती टक्के आहे? फक्त 3% हे काय आहे? पृथ्वीवरती गोडे पाणी आहे. ओके. मग पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण पाणी किती आहे? तर एकूण 71% पाणी आहे. आणि एकूण जमीन किती आहे? तर 29% जमीन आहे. परंतु जे पाणी आहे त्या पाण्यापैकी पहा, एकूण पाण्यापैकी काय आहे? 97% पाणी हे काय आहे? हिम व महासागरात आहे. ओके. म्हणजे बर्फ व महासागरातील खाऱ्या पाण्याच्या स्वरूपात आहे. आणि 3% पाणी हे फक्त काय आहे? गोडे पाणी आहे, म्हणजे ते पिण्याजोगं पाणी आहे. आता पाणी हे काय आहे पहा, तर पाणी काय आहे? हायड्रोजन व ऑक्सिजन पासून बनलेलं आहे. पाण्याचं रेणुसूत्र तुम्हाला माहित असेल काय आहे? H2O. H2O म्हणजेच काय? पाणी. म्हणजे हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू. मग पाण्याचं रेणू वस्तुमान किती आहे? तर रेणू वस्तुमान 18 आहे. हे पण लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे परीक्षेमध्ये की पाण्याचं रेणू वस्तुमान काय आहे किंवा पाण्याचं रेणुसूत्र काय आहे. हे दोन्ही पण महत्वाचं. या दोन्हीवरती सुद्धा काय परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. काय विचारलंय? प्रश्न क्रमांक 10 आहे. काय विचारलंय या ठिकाणी? तापी नदीचा उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे? काय विचारलंय? तापी नदीचं उगमस्थान कोणत्या ठिकाणी असं विचारलंय आपल्याला. या ठिकाणी आपल्याला काय दिलेत पहा? जिल्हा दिलेले आहेत. म्हणजे कोणत्या जिल्ह्यात तापी नदीचा उगम झाला हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग ऑप्शन काय आहेत? बऱ्हाणपूर, छिंदवाडा, बैतूल आणि खंडवा. ओके. मग यापैकी बैतूल जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे? तापी नदीचा उगम झालेला आहे. बैतूल जिल्हा कोणत्या राज्यामधील आहे? तर तो मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. ओके. त्याचबरोबर पाहता तापी नदीचा उगम कुठं होतो असं जर प्रश्न आला तर उत्तर लिहायचं तुम्हाला. मुलताई या ठिकाणी उगम होतो. मुलताई कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते बैतूल जिल्ह्यामध्ये आहे. बैतूल जिल्हा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बैतूल हा मध्य प्रदेश राज्यामधील जिल्हा आहे. आणि तापी नदीचा शेवट किंवा तापी नदी कोणत्या ठिकाणी जाऊन समुद्राला मिळते असं जर तुम्हाला प्रश्न आला म्हणजे परीक्षेत याच्या अगोदर प्रश्न आलेला आहे, त्याच्यामुळे पुन्हा प्रश्न येण्याची काय दाट शक्यता आहे.
मग तापी नदी कुठे जाऊन मिळते तर ती खंभातच्या आखातात जाऊन मिळते. खंभातच्या आखातात म्हणजेच कुठं, अरबी समुद्राला जाऊन मिळते. कोणत्या राज्यात मिळते तर गुजरात राज्यामध्ये मिळते. ओके. मग तापी नदीची एकूण लांबी किती आहे हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. एकूण लांबी किती आहे 725 किमी आहे. आणि जर महाराष्ट्रातील लांबी किती असं जर तुम्हाला प्रश्न आला तापी नदीचा तर तुम्हाला उत्तर लिहायचंय 228 किमी. फरक लक्षात ठेवा, एकूण लांबी जर विचारली तर 725 किमी लिहायचंय आणि महाराष्ट्रातील लांबी विचारली तर काय लिहायचंय 228 किमी लिहायचं आहे. ओके. त्याचबरोबर तापी नदीच्या काठावरची शहरं पण महत्त्वाची आहेत, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी पहा भुसावळ आहे, बुऱ्हाणनगर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरत आहे. सुरतवरती वारंवार प्रश्न विचारलेला आहे की सुरत शहर कोणत्या नदीच्या काठावरती आहे. मग लक्षात असू द्या कोणत्या नदीच्या काठावरती आहे तर ते तापी नदीच्या काठावरती आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 11 आहे. काय विचारलंय, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे. काय विचारलंय, भारतातील एकमेव ज्वलंत ज्वालामुखी कोठे आहे असं विचारलेलं आहे. माहित असेल तुम्हाला सर्वांना बॅरन बेटावरती आहे. बॅरन बेटावरती आहे. ओके. बॅरन बेट कोठे आहे तर ते अंदमानच्या समुद्रात आहे. ओके. बॅरन बेट कोठे आहे, अंदमानच्या समुद्रात आहे. आणि जर या ठिकाणी अंदमानचा समुद्र हे जर ऑप्शन नसेल तर तुम्हाला काय उत्तर लिहायचंय, हिंदी महासागर लिहायचंय. ओके. कारण या ठिकाणी पहा अंदमानचा समुद्र हा काय आहे, हिंदी महासागराचाच एक काय आहे भाग आहे. ओके. किंवा तुम्ही बंगालचा उपसागर पण हे सुद्धा असू शकतो ऑप्शन. ओके. पुढचा अजून माहिती ठेवा, अंदमानच्या आसपास असल्याने त्याला अंदमानचा समुद्र म्हणतात. सुमात्रा ते म्यानमार दरम्यान काय जिवंत ज्वालामुखीचा पट्टा आहे आणि त्याचाच ते काय बॅरन बेट एक भाग आहे. आता हे लक्षात असू द्या, सुमात्रा ते म्यानमार दरम्यान काय आहे, जिवंत ज्वालामुखीचा पट्टा आहे. म्हणजे या ठिकाणी पहा कधी पण वारंवार भूकंप होतो. मग तुम्ही वाचलं असेल सुनामी आलेली, कारण या पट्ट्यामध्ये काय होतं, भूकंप होऊन काय होतं, सुनामी येण्याची दाट शक्यता असते. ओके. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12 आहे. काय विचारलंय, कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले. काय विचारलंय, कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले असं विचारलेलं आहे. माहिती असेल तुम्हाला आंध्र प्रदेश हे काय आहे, पहिलं भाषिक राज्य आहे. आंध्र प्रदेशची निर्मिती कधी करण्यात आली, 1953 साली करण्यात आली. ओके. मग त्याचबरोबर भाषिक राज्य करण्यासाठी काय पहा, भाषिक राज्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी वेगवेगळ्या समित्या नेमण्यात आल्या होत्या आणि ह्या समित्या परीक्षेच्या दृष्टीने काय आहेत, अतिशय महत्त्वाच्या आहेत. मग सर्वात प्रथम पहिली समिती नेमली होती पहा एस.के. दार समिती किंवा यालाच एस.के. दार आयोग असं म्हणतात. कधी नेमली होती, 1948 ला नेमली होती. त्याच्यानंतर पुन्हा 1948 ला दुसरी समिती नेमली होती JVP समिती. JVP समितीचे अध्यक्ष कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू हे काय होते, JVP समितीचे अध्यक्ष होते. मग 1953 ला काय केलं होतं पहा, आंध्र प्रदेश या पहिल्या भाषानुसार राज्याची स्थापना करण्यात आली होती. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा प्रश्न किंवा सर्वात महत्त्वाचा आयोग काय, राज्य पुनर्रचना आयोग. ओके. या ठिकाणी पहा राज्य पुनर्रचना कायदा दिलाय डायरेक्ट, परंतु या ठिकाणी लक्षात असू द्या राज्य पुनर्रचना आयोग जर असा प्रश्न आला तुम्हाला की राज्य पुनर्रचना आयोग कधी स्थापन करण्यात आला असं जर प्रश्न आला तर याचं उत्तर लिहायचं तुम्हाला, राज्य पुनर्रचना आयोग हा 1953 ला करण्यात आला होता. या आयोगाचे अध्यक्ष कोण होते, फाजल अली. कोण, फाजल अली हे काय होते, राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते. हे पण लक्षात असू द्या, याच्यावरती परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारलेला आहे. आणि या राज्य पुनर्रचना आयोगाच्या अहवालानुसार राज्य पुनर्रचना कायदा करण्यात आला होता. तो कधी करण्यात आला होता, 1956 ला करण्यात आला होता. त्याचबरोबर महाराष्ट्र व गुजरात या राज्याची स्थापना कधी करण्यात आली, 1960 ला करण्यात आली. कोणत्या राज्यातून करण्यात आली तर पहिलं मुंबई हे राज्य होतं. मुंबई राज्यातून काय करण्यात आलं होतं, विभाजन करून महाराष्ट्र व गुजरात या राज्याची स्थापना करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे आपला 13 नंबरचा, स्वतंत्र मजूर पक्षाबाबत काय खरे नाही. आता इथं नाही असं विचारलेलं आहे, म्हणजे खाली आपल्याला काही वाक्य दिलेत आणि त्याच्यापैकी कोणतं वाक्य स्वतंत्र मजूर पक्षाबद्दल खरं नाही असं विचारलेलं आहे. 1 नंबरला काय दिलंय पहा, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केला. म्हणजे काय दिलंय की स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. हे वाक्य काय आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुन्हा काय सांगितलंय, जनता या पक्षाचे मुखपत्र होते. म्हणजे स्वतंत्र मजूर पक्षाचं मुखपत्र कोणतं असा प्रश्न आला तर तुम्हाला उत्तर लिहायचंय जनता, कारण हे प्रश्न काय बरोबर आहे. त्याच्यानंतर काय सांगितलंय, काबाड कष्ट करणाऱ्यांचे हित पक्षाने जोपासले. हे पण वाक्य काय बरोबर आहे. पण आपल्याला काय सांगितलेलं आहे, खरे नाही किंवा चुकीचं वाक्य आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे.
मग पुढं काय सांगितलंय, पक्षाने 1937च्या निवडणुका लढविल्या, हे सुद्धा बरोबर आहे. 1937च्या निवडणुकामध्ये स्वतंत्र मजूर पक्षाने भाग घेतला होता. त्याच्यानंतर शेवटी आपल्याला ई काय दिले पहा, पक्ष अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये विलीन झाला. हे वाक्य काय आहे, चुकीचं आहे, म्हणजेच खोटं आहे. कारण स्वतंत्र मजूर पक्ष काय अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये विलीन झाला नव्हता. मग आपलं पर्यायी उत्तर काय असणार आहे, तर ई हे आपलं पर्यायी उत्तर असणार आहे. मग ई आपल्याला ऑप्शन किती नंबरला दिलेलं आहे पहा, ई आपल्याला ऑप्शन या ठिकाणी 4 नंबरला दिलेला आहे. ओके, असा प्रश्न तुम्हाला सर्व पाहायचा आहे. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, मग तुम्ही या ठिकाणी 4 पर्याय जर असले, 4 वाक्य जर या ठिकाणीच असले तर इथलंच उत्तर लिहून टाकता, पण हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न काय आहे, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती. पुन्हा इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे, चुकीची जोडीच ओळखायला सांगितलेली आहे. सध्या परीक्षेमध्ये बऱ्याच प्रश्नांना काय होतं, हा पॅटर्न लागू होतो. चुकीची जोडी ओळखा किंवा काय खरे नाही काय खोटे आहे असं आपल्याला विचारलं जातं. मग या ठिकाणी पहिली जोडी काय दिली, ताराबाई शिंदे बालहत्या प्रतिबंधक गृह, पंडिता रमाबाई मुक्ती सदन, रमाबाई रानडे सेवा सदन, ताराबाई मोडक शिशुविहार. मग यापैकी चुकीची जोडी कोणती आहे, तर पहिलीच जोडी काय चुकीची जोडी आहे. कारण ताराबाई शिंदे यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली नव्हती. तर बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कुणी केली होती, महात्मा फुले यांनी केली होती. कुणी केली होती, महात्मा फुले यांनी. कधी केली होती, तर 1863ला केली होती. लक्षात असू द्या, परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. पंडिता रमाबाई यांनी काय केली होती, मुक्ती सदनची स्थापना केली होती. मुक्ती सदनची स्थापना केली होती. रमाबाई रानडे यांनी काय केली होती, सेवा सदनची केली होती. ताराबाई मोडक यांनी काय केली होती, शिशुविहारची स्थापना केली होती. ओके, हे सर्व लक्षात असू द्या, परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 15 आहे. काय विचारलंय, महाराष्ट्रातील एकमेव श्री शिवछत्रपती मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यात आहे. हे मंदिर कोणी बांधले. काय विचारलंय, महाराष्ट्रातील एकमेव शिवछत्रपतींचं मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आहे. परंतु आपल्याला विचारलंय की ते मंदिर कुणी बांधलं असं आपल्याला विचारलेलं आहे. मग ते मंदिर छत्रपती राजाराम महाराजांनी बांधलेलं मंदिर आहे. कोणत्या किल्ल्यात आहे हे लक्षात असू द्या, सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आहे. मग आता या ठिकाणी पहा, लक्षात असू द्या, सिंधुदुर्ग किल्ला कोणी बांधला असं जर तुम्हाला प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्हाला काय लिहायचं, छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं होता, सिंधुदुर्ग किल्ला बांधला होता. आणि त्या किल्ल्यामध्ये राजाराम महाराजांनी काय केलं होतं, शिवछत्रपतींचं मंदिर बांधलं होतं. ओके, आणि हे काय आहे, शिवाजी महाराजांचं काय आहे, एकमेव मंदिर आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 16 नंबरचा. काय विचारलंय, वर्धा नदीमुळे कोणत्या 2 जिल्ह्यांची सीमारेषा बनलेली आहे. कोणत्या नदीमुळे, वर्धा नदीमुळे. ऑप्शन काय दिलेत पहा, वर्धा अमरावती, अमरावती नागपूर, वर्धा नागपूर आणि वर्धा यवतमाळ. तर यापैकी योग्य उत्तर आहे वर्धा नदीमुळे वर्धा आणि अमरावती या जिल्ह्याची काय सीमा निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर वर्धा अमरावती बरोबरच चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्याची सुद्धा सीमा काय केलेली आहे, वर्धा नदीमुळे निर्माण झालेली आहे. याच्यावरती परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात की कोणत्या नदीमुळे कोणत्या जिल्ह्यांची सीमा निर्माण झालेली आहे किंवा कोणत्या जिल्ह्यांच्या सीमेवरून कोणती नदी वाहते. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे पहा, जी नंदुरबार नर्मदा नदी आहे, ही नर्मदा नदी काय होते पहा, नंदुरबार व गुजरातच्या सीमेवरून वाहते. तेरेखोल नदी गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते. इंद्रावती नदीने काय केलेलं पहा, गडचिरोली व छत्तीसगडच्या सीमेवरून वाहते. वैनगंगा नदी चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते. पैनगंगा नदी यवतमाळ व नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते. प्राणहिता नदी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते. त्याचबरोबर घोड नदी अहमदनगर व पुणे जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते. पुढचा प्रश्न आहे आपला 17 नंबरचा. काय विचारलं या ठिकाणी, 1936 साली महाराष्ट्रात राष्ट्रीय सभेचे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले होते. तर 1936ला महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय सभेचं अधिवेशन फैजपूर या ठिकाणी झालं होतं. फैजपूर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हाही प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. तर तो महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. ओके, कधी झालं होतं, 1936ला झालं होतं. या अधिवेशनाचं वैशिष्ट्य असं होतं की ते राष्ट्रीय काँग्रेसचं ग्रामीण भागातील पहिलंच अधिवेशन होतं. ओके, या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू हे काय होते, फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ओके, त्याचबरोबर लक्षात असू द्या, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न तुम्हाला वारंवार विचारलेला आहे.
मग पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर ते होते उमेशचंद्र बॅनर्जी. पहिलं अधिवेशन कधी झालं होतं, 28 डिसेंबर 1885 झालं होतं. कुठे झालं होतं, तर ते मुंबई या ठिकाणी झालं होतं. ओके. त्याचबरोबर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण, असा प्रश्न तुम्हाला परीक्षेत वारंवार विचारला जातो. मग पहिल्या अध्यक्ष होत्या डॉक्टर ॲनी बेझंट, या पहिल्या अध्यक्ष होत्या. कधीच्या अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या, तर 1917च्या. त्याच्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष, आता हा फरक लक्षात ठेवा, पहिल्या महिला विचारलं तर ॲनी बेझंट आणि पहिल्या भारतीय महिला असं विचारलं तर त्याचं उत्तर तुम्हाला सरोजिनी नायडू लिहायचं आहे. सरोजिनी नायडू या 1925च्या कानपूर अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या. ओके. त्याचबरोबर या ठिकाणी पहा, इंडियन नॅशनल काँग्रेसचे म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण, असा प्रश्न आला तर उत्तर लिहायचं आहे बरउद्दीन तय्यबजी. हे काय होते, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. राष्ट्रीय मुस्लिम काँग्रेसचे दुसरे मुस्लिम अध्यक्ष कोण होते, राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे मुस्लिम अध्यक्ष कोण होते, रहमतुल्ला सयानी होते. त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले युरोपियन अध्यक्ष कोण, हा प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो. युरोपियन अध्यक्ष कोण होते, जॉर्ज ह्यूल. हे काय होते, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले युरोपियन अध्यक्ष होते. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले पारशी अध्यक्ष कोण, असा प्रश्न आला तर उत्तर लिहायचे दादाभाई नौरोजी होते. त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे पहिले आणि एकमेव केरळी अध्यक्ष कोण होते, तर ते शंकर नारायण होते. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 18 आहे. काय विचारलं या ठिकाणी, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण. मग स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते, तर सरदार वल्लभभाई पटेल. हे काय होते, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते. सध्या भारताचे गृहमंत्री कोण आहेत हे पण लक्षात असू द्या, याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर उत्तर आहे त्याचं अमित शहा. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 19 नंबरचा. असहकार चळवळीची सुरुवात कधी झाली. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. असहकार चळवळीवरती परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारलेला आहे. मग 1 ऑगस्ट 1920 रोजी काय झाली होती, असहकार चळवळीची सुरुवात झाली होती. पुढचा प्रश्न आहे आपला 20 नंबरचा. काय विचारलंय, दादाभाई नौरोजी यांना खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते. आता या प्रश्नाचं उत्तर काय करायचं तुम्हाला सर्वांना कमेंटमध्ये द्यायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या पुन्हा उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.